चलो आता लक्ष द्या सर्वांनी. आपण बघितलं की एक तर अँजिओग्राफी करावी लागेल. जर अँजिना पेक्टोरिस असेल तर चेस्ट मध्ये काही पेन होत असेल तर ब्लॉकेजेस कुठे आहे डिटरमाइन करण्यासाठी अँजिओग्राफी करतो. पेन यूज केलं तर त्याला अँजिओप्लास्टी म्हणणार. जर आपण एखादी व्हेन किंवा आर्टरी यूज करून तो जो ब्लॉकेज आहे त्याला बायपास केलं की त्याला बायपास सर्जरी असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं हार्ट ट्रान्सप्लांट. हार्ट ट्रान्सप्लांट सुद्धा केलं जाऊ शकतं. ठीक आहे. हार्ट ट्रान्सप्लांट. हार्ट ट्रान्सप्लांट. Patients with, yeah, patients with severe coronary heart disease, patients with severe coronary heart disease, ठीक है यश लक्ष दे इकडे. severe coronary heart disease or end stage heart failure. वेदांत आलाय का? Patients with severe coronary heart disease Yes, or sir. stage heart failure. Heart failure are काय लिहिलं तुम्ही? पेशंट्स विथ सिव्हिअर कोरोनरी हार्ट डिसीज, ज्यांना सिव्हिअर कोरोनरी हार्ट डिसीज आहे किंवा हार्ट फेल्युअर एंड स्टेज वाला आहे. are replaced with their heart from recently dead donor. Recently dead donor. Dead donor. ठीक आहे. याला म्हणतो आपण हार्ट ट्रान्सप्लांट. एखादा रिसेंटली डेड कोणी डेड झालेला डोनर असेल तर त्याचा हार्ट जे असेल ते हार्ट ट्रान्सप्लांट केलं जाऊ शकतं to the patient with severe coronary heart disease or end stage heart failure. This is called as heart transplant. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं. नेक्स्ट डिसीज वी हॅव टू डिस्कस इज सायलेंट हार्ट डिसीज. Silent heart disease or silent heart attack. It is also called silent myocardial infarction. It is also called silent myocardial infarction. It is general heart attack. It is general heart attack. That lacks symptoms of heart attack. That lacks symptoms of heart attack. ठीक आहे. लक्षात आता इकडे. What is silent heart attack or the silent heart disease? Silent heart attack
तर हार्ट अटॅकला आणखी ना, हार्ट अटॅकला आपण मायोकार्डियल इन्फॉक्शन पण म्हणतो. लक्ष द्या, हार्ट अटॅकला काय म्हणतो आपण? मायोकार्डियल इन्फॉक्शन असं सुद्धा. सो सायलेंट हार्ट अटॅक काय आहे? सायलेंट हार्ट अटॅक आहे एक प्रकारचा हार्ट अटॅक ज्यामध्ये हार्ट अटॅकचे काही सिम्पटम दिसून येत नाही, अगोदर काही सिम्पटम दिसून येत नाही. फॉर एक्झाम्पल, जनरल सिम्पटम काय असतात हार्ट अटॅकचं? एंजाइना पेक्टोरिस, बरोबर, हेवीनेस इन द चेस्ट, or the pain in the chest, pain in the left shoulder, pain in the left arm, ठीक आहे. त्यानंतर लेफ्ट पेन इन द लोअर जॉ, असे काही सिम्पटम दिसतात. त्यानंतर डिझीनेस, श्वास घ्यायला त्रास होणे, असे सिम्पटम दिसतात. पण असे जे सिम्पटम आहेत, असे सिम्पटम कधी कधी दिसत नाहीत काही पेशंट मध्ये, आणि मी त्याला डायरेक्टली एखाद्या दिवशी हार्ट अटॅक आहे. म्हणजे सिम्पटम न दिसता हार्ट अटॅक, ठीक आहे. सिम्पटम न दिसता ज्यावेळेस हार्ट अटॅक येतो त्यावेळेस त्याला बोलतो आपण सायलेंट हार्ट अटॅक. आणि मेन जे असतात, मेन आर मोर अफेक्टेड ऍज कम्पेअर टू द वुमेन, ठीक आहे. मेल्स आर मोर अफेक्टेड ऍज कम्पेअर टू द फिमेल इन केस ऑफ द सायलेंट हार्ट अटॅक. असा स्टडी झालाय की ज्यामध्ये मेल जे असतात त्यांच्यामध्ये सायलेंट हार्ट अटॅक हा वुमेन पेक्षा जास्त होतो, मेल मध्ये फिमेल पेक्षा जास्त असतो. हॅव यू गॉट दिस? Yes. Now next point we have to discuss is electrocardiogram, ECG. ऐकलंय तुम्ही ECG बद्दल? Yes, sir. ECG, चलो, ECG, right? Electrocardiogram, electrocardiogram. हार्ट अटॅक म्हणजेच मायोकार्डियल इन्फॉक्शन आणि कार्डियाक अरेस्ट, याचं मिनिंग जवळजवळ सेमच आहे अनुष्का. पण कार्डियाक अरेस्ट मध्ये कम्प्लिटली हार्ट जे असतं ते फंक्शन करणं स्टॉप करून देतं. समजतंय? मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे हार्ट अटॅक आला आणि पण हार्ट फंक्शन करतो, ठीक आहे. मे बी कार्डियाक मायोकार्डियल इन्फॉक्शन म्हणजे हार्ट अटॅक जे असेल ते कार्डियाक अरेस्ट मध्ये जाऊ शकतो. कळतंय का? कार्डियाक अरेस्ट म्हणजे हार्ट पूर्णपणे स्टॉप केलं हार्टने फंक्शन, ठीक आहे. इलेक्ट्रोकार्डिओग्राम, येस, लिहा यामध्ये इलेक्ट्रोकार्डिओग्राम. यामध्ये पहिला पॉइंट लिहा. हे जे नोट्स येत असतील या नोट्स तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन आन्सर मध्ये पण यूज करता येतील. लिहा, ग्राफिकल रेकॉर्डिंग, ग्राफिकल रेकॉर्डिंग लिहिताय ना तुम्ही? ग्राफिकल रेकॉर्डिंग, Yes, sir. Yes, sir. of electrical variations, graphical recording of electrical variations, detected at the surface of body, at the surface of body, surface of body, is called electrocardiogram. Instrument used is ECG machine. Third, electrodes are used for recording signals. Fourth point, 4 electrodes
are 4 electrodes are positioned on limbs. त्यामध्ये 2 on arms and 2 on legs. These are limb electrodes. These are limb electrodes. Six electrodes are positioned. 6 electrodes are positioned on chest. On chest. Done? Done, sir. Done, sir. ओके. आता आपल्याला डिस्कस करायचं ईसीजी बद्दल. ईसीजी ला आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम असं म्हणतो. यामध्ये काय करतात माहिती का, आपलं जे हार्ट असतं ना ते बघा, 2 ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात, 2 वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, जॉईंट डायस्टोल होतो, बरोबर. ऍट्रियल सिस्टोल, वेंट्रिक्युलर सिस्टोल, जॉईंट डायस्टोल हे ज्यावेळेस होणार आहे ना, तर हार्ट मध्ये काही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी होणार आहे, इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी होणार. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल व्हेरिएशन हार्ट मध्ये होणार. ठीक आहे. हे जे व्हेरिएशन्स असतील, हे व्हेरिएशन्स ईसीजी मशीनद्वारे डिटेक्ट केले जातात. ठीक आहे. आपल्या मसल्स ज्यावेळेस फंक्शन करतात त्यावेळेस काहीतरी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी होत असते त्या मसल्समध्ये. जसे आपल्या हार्टच्या मसल्स फंक्शन करतात त्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी होत असते. ही जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते ही आपण डिटेक्ट करू शकतो ईसीजी मशीनद्वारे किंवा त्या ईसीजी मशीनला जोडलेल्या इलेक्ट्रोडद्वारे. ईसीजी मशीनला इलेक्ट्रोड जोडलेले असतात. हे जे इलेक्ट्रोड असतात ते 2 इलेक्ट्रोड आपल्या हातांवर लावले जातात, 2 इलेक्ट्रोड पायांवर लावले जातात आणि 6 इलेक्ट्रोड जवळजवळ चेस्टच्या अप्पर आणि लोअर साईडला लावले जातात. कळतंय का? आणि हे जे इलेक्ट्रोड असतात हे इलेक्ट्रोड लावण्याच्या अगोदर चेस्टवर एक जेल टाकतात. ईसीजी मशीनची एक जेल असते, ती जेल त्यामध्ये वापरली जाते. त्याला म्हणतात कंडक्टिव्हिटी जेल. ओके. कोणती जेल? कंडक्टिव्हिटी जेल. ती जी जेल असते, सपोज आता एखादा इलेक्ट्रोड असेल, तुम्हाला पहिले ईसीजी मशीन दाखवतो. कन्फ्युजन. प्लीज पे अटेंशन, जस्ट अ मिनिट. हे पहा बरं समोर, तुम्हाला दिसतंय का? हॅलो. हो सर. Yes, sir. चेस्ट वर कसं इलेक्ट्रोड लावले दिसतात? चेस्ट वर इलेक्ट्रोड लावले, 2 पायांवर लावले, 2 हातांवर लावले, असे 2 इलेक्ट्रोड इथे आपण लावू शकतो. ठीक आहे. सो इलेक्ट्रोड असे लावले जातात. दीज आर इलेक्ट्रोड्स. हे इलेक्ट्रोड ज्यावेळेस लावले जातात त्यावेळेस तिथे एक जेल वापरतात आणि एक जेल टाकतात, ती जेल लावून ते इलेक्ट्रोड त्यावर ठेवतात. ठीक आहे. ते इलेक्ट्रोड जे असतं ते जेल लावून त्यावर लावल्यामुळे इलेक्ट्रोड स्मॉल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी असेल ना त्याला सुद्धा डिटेक्ट करू शकतात. ठीक आहे. त्याला सुद्धा डिटेक्ट करू शकतात. मग आता इलेक्ट्रिक हे ईसीजी वालं मशीन तुम्ही मूवीज मध्ये पण बघितलं असेल, कधी जर हॉस्पिटल्स मध्ये गेले तर तिथे पण पाहिलं असेल. हा त्याचा डिस्प्ले, हा डिस्प्ले आपण प्रिंट पण करू शकतो. ठीक आहे. याला इथे प्रिंटची पण व्यवस्था असते, याला प्रिंट पण करू शकतो. ठीक आहे. तर ही आहे ईसीजी मशीन. ठीक आहे. ईसीजी मशीन जे असते त्याला इलेक्ट्रोड जे असतात ते युज केले जातात या मशीन मध्ये. आणि इलेक्ट्रोड जे असतात 6 इलेक्ट्रोड जवळजवळ चेस्टवर लावले जातात सिग्नल रेकॉर्ड करण्यासाठी. आणि 2 इलेक्ट्रोड हे आर्म्सवर, 2 इलेक्ट्रोड जे असतात ते लेग्सवर लावले जातात. आता हे जे ईसीजी मशीन असते हे लिहून झालंय तुमचं सर्वांचं. या ईसीजी मशीनद्वारे जो आउटपुट मिळतो त्याचं डिस्कशन करू आपण. ठीक आहे. ईसीजी मशीनद्वारे जो आउटपुट मिळतो ना तो डिस्कस करूयात. पुढचा पॉईंट लिहा, त्याच्या पुढचा पॉईंट. 3 different waves. Next point. 3. Can you see the screen? 3 different waves.
वेव्स. पी पहले लिया, पी वेव कॉम QRS complex and T wave are recognized. ठीक है, आधी ड्रॉ करा. ड्रॉ करा स्ट्रक्चर में, फिगर ड्रॉ करा. ड्रॉ करा व्यवस्थित. इथे तुम्हाला वेव्स दिसतात बघ. बर, आता इकडे पहा. हे जे तुम्हाला समोर हे दिसतं ना ग्राफ, हा ECG चा ग्राफ, ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, ECG. यामध्ये बघा, आता इकडे लक्ष द्या. झालं ड्रॉ करून तुमचं? हे पहा, सगळ्यात पहिली वेव्ह बघा तुम्हाला या 0 सेकंदापासून एक वेव्ह स्टार्ट झालेली दिसते, बरोबर. या 0 सेकंदापासून एक वेव्ह, या वेव्हला म्हटलं आपण पी वेव्ह. कोणती वेव्ह पहिली? पी वेव्ह. पी वेव्ह काय इंडिकेट करते बघा, पी वेव्ह इंडिकेट करते ॲट्रियल सिस्टोल. ॲट्रियल सिस्टोल म्हणजे ॲट्रिया काय झाला, दोन्ही ॲट्रिया काय झालं त्यांचं कॉन्ट्रॅक्शन. पी वेव्ह इंडिकेट करते की ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झालेल्या आहेत. ओके,
ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शनला आपण म्हणतो ऍट्रियल, शब्द लक्षात ठेवा, डिपोलरायझेशन. कळतंय? डिपोलरायझेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. ऍट्रियल डिपोलरायझेशन म्हणजे चार्ज बदलतो तिथे. तो ऍट्रियल डिपोलरायझेशन म्हणजे ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन, याला तुम्ही बोलणार पी वेव्ह. ठीक आहे. पी वेव्ह काय इंडिकेट करते समजलं तुम्हाला? व्हॉट इज द फंक्शन ऑफ पी वेव्ह? व्हॉट इज पी वेव्ह? पी वेव्ह इंडिकेटिंग P wave indicating the atrial systole, atrial contraction, that is the atrial depolarization. Got it? Next is second wave. You can see here QRS. This is called as QRS complex. QRS complex indicate करतोय ventricular depolarization. ठीक है, ventricular contraction काय indicate करतो? ventricular contraction. दोन्ही ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाला, कोणी इंडिकेट केलं? पी वेव्ह. दोन्ही वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले, कोणी इंडिकेट केलं? क्यूआरएस कॉम्प्लेक्स. वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन किंवा काय म्हणायचं, वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. कळतंय का? पी वेव्ह झाली, मग क्यूआरएस झाली. आता पुढची वेव्ह टी वेव्ह. ही जी टी दिसते तुम्हाला, टी वेव्ह. टी वेव्ह काय इंडिकेट करेल? दोन्ही ऍट्रिया ज्या होत्या आणि दोन्ही वेंट्रिकल जे असतील आता रिलॅक्स होणार, ते टी वेव्ह इंडिकेट. त्याला तुम्ही म्हणू शकता वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. काय इंडिकेट करतात? वेंट्रिकल्स रिलॅक्स होतात. वेंट्रिक्युलर डायस्टोल. डायस्टोल म्हणजे वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन म्हणजेच काय? वेंट्रिकल रिलॅक्स होतात म्हणजेच काय होणार? आता रिपोलरायझेशन आहे त्या कंडिशनला जात आहे. रिपोलरायझेशन म्हणजे पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय? आहे त्या कंडिशनला जात आहे. वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन मी याबद्दल सांगेन तुम्हाला नंतर. पोलरायझेशन काय असतं, डिपोलरायझेशन काय असतं, हे आपल्याला न्यूरॉन जे बद्दल आपण ज्यावेळेस स्टडी करणार आहे त्यावेळेस सांग. वेंट्रिक्युलर डायस्टोल और रिलॅक्सेशन, याला वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन असं. बघा इथे या वेव्ह पर्यंत बघा, या 0.8 सेकंदापर्यंत एक सायकल कंप्लीट होणार आहे हार्टची, एक हार्टबीट कंप्लीट. कळतंय का? या 0.8 सेकंदाचा इथे टाइम दिला. इथे सर्वांनी बघा, समोर स्क्रीन दिसते तुम्हाला. या 0.8 सेकंदापर्यंत एक पूर्ण हार्टचं कॉन्ट्रॅक्शन, एक हार्टबीट कंप्लीट होतात. या हार्टबीट मध्ये बघा पी वेव्ह दिसते तुम्हाला. पी वेव्ह काय इंडिकेट करते? स्मॉल अपवर्ड वेव्ह. बघा बरं, स्मॉल अपवर्ड वेव्ह. बघा इथून एक अपवर्ड वेव्ह गेली वरती, बरोबर. ही जी अपवर्ड वेव्ह आहे ही आहे पी वेव्ह. काय इंडिकेट करते पी वेव्ह? पी वेव्ह इंडिकेट करते की दोन्ही ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट झालेल्या आहेत. ठीक आहे, याला म्हणायचं ऍट्रियल सिस्टोल, ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन किंवा ऍट्रियल डिपोलरायझेशन. हा शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ही जी वेव्ह असेल ही खाली गेली ते क्यू, हा पॉईंट जो आहे तो खालचा, त्याला क्यू कन्सिडर केला. क्यू पासून ही वेव्ह वर गेली आणि हिने एक असा पीक फॉर्म केला. त्याचा पीकचा जो टिप आहे त्याला आर बोलायचं आणि खाली जो आला त्याला एस बोलायचं. क्यूआरएस कॉम्प्लेक्स काय इंडिकेट करतं? हे इंडिकेट करतं वेंट्रिक्युलर सिस्टोल. वेंट्रिक्युलर सिस्टोल मीन्स वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. कळालं का? त्यानंतर बघा एस पासून मग पुढची वेव्ह दिसते तुम्हाला. ही अपवर्ड गेली आणि पुन्हा ही आली वेव्ह. कळतं? इथं पुन्हा स्मॉल डिफ्लेक्शन झालं, बेस लाईन पासून वर गेली ही वेव्ह. या वेव्हला म्हणतो आपण टी वेव्ह. टी वेव्ह काय इंडिकेट करते? वेंट्रिक्युलर डायस्टोल, वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन म्हणजेच वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. अशा 3 वेव्ह तुम्हाला या ईसीजी मध्ये दिसतात. ठीक आहे, आता पहा, आता इथे हा एक आर आहे आणि इथे वेव्ह कंप्लीट झाली. 0.8 सेकंदामध्ये ही वेव्ह कंप्लीट व्हायला पाहिजे. समजते? जेवढा याचा टाइम कमी होणार, सिंपल एक गोष्ट सांगतो, जेवढा याचा टाइम कमी होणार, सपोज 0.1 सेकंद 0.8 सेकंदाच्या ऐवजी 0.6 सेकंदामध्ये कंप्लीट झाली, तर 100 बीट्स पर मिनिट होतात. आर यू गेटिंग? हॅलो हॅलो. येस Yes, sir. हे 0.8 सेकंदाचे कंप्लीट हो, 0.8 सेकंदामध्ये एक बीट कंप्लीट होत असेल तर किती बीट होतात मिनिटाला? 70. आणि जर हेच 0.6 सेकंदामध्ये बीट जर कंप्लीट झाली तर किती बीट्स होतील? अराउंड 100 बीट्स पर मिनिट. समजते? 100 बीट्स पर मिनिट म्हणजे इथे ब्लड प्रेशर वाढलं, बरोबर. ब्लड प्रेशर वाढणार
म्हणजे जर तुम्ही या ईसीजी कडे बघितलं, याचा टायमिंग जर आता सपोज याचा टायमिंग वाढला तर ब्लड प्रेशर कमी झाला, समजते का? सपोज हा 1 सेकंद झाला, 1 सेकंद झाला तर 60च बीट होतील पर मिनिट, समजते का? हॅलो. येस सर. म्हणजे या ईसीजीच्या टायमिंग कडे बघू तुम्हाला हे तर समजेल की हा ब्लड प्रेशर आहे की नाही, हायपरटेन्शन आहे की हार्टची ऍक्टिव्हिटी तुम्हाला समजेल, हार्ट फास्ट फंक्शन करते की स्लो फंक्शन करते, हार्टबीट्स नॉर्मल आहेत की हार्टबीट वाढलेले आहेत, हे सुद्धा तुम्हाला या टायमिंग वरून समजेल. कळालं का? सगळ्यात पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, तुम्ही हे पण पाहू शकता, हा इथे आर आहे आणि हा एक पुढच्या वेव्हचा आर आहे, इथे पुढची वेव्ह, या आर मधला इंटरव्हल पण तुम्ही चेक करू शकता, समजते? आर मधला इंटरव्हल चेक करू शकता. त्यानंतर एस आणि टी यांच्या मधला इंटरव्हल तुम्ही चेक करू शकता, या एस आणि टी मधला इंटरव्हल चेक करायचं म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता की ही कंडक्टिव्हिटी नॉर्मल आहे का. सपोज इथे बघा +1च्या जवळ गेलेली, इथे बघा हे +1च्या जवळ, इथे पण +1च्या जवळ, हे नॉर्मल झालं. पण हे खूप असं उंच गेलं, सपोज एका ठिकाणी कमी आहे असा वेव आणि एका ठिकाणी वेव अशी जास्त गेली, पुन्हा कमी आहे वेव, पुन्हा जास्त गेली, म्हणजे समजतंय का कंडक्टिव्हिटी कशी आहे, कंडक्टिव्हिटी ॲबनॉर्मल झाली त्या केसमध्ये, समजतंय का? हा जो पीक असला पाहिजे, हा पीक सुद्धा कसा असला पाहिजे, नॉर्मल असला पाहिजे. आर यू गेटिंग? ही जी वेव असली पाहिजे ही सुद्धा नॉर्मल असली पाहिजे. कंडक्टिव्हिटी हा मिली व्होल्ट मधला जो चार्ज आहे हा सुद्धा कसा असला पाहिजे, नॉर्मल असला पाहिजे. आर यू गेटिंग दिस? हॅलो. दोन तीन गोष्टी इथे पाहू शकतो. कंडक्टिव्हिटी जर नॉर्मल नसेल, कंडक्टिव्हिटी नॉर्मल नसेल म्हणजे चार्ज जो असेल तो कमी जास्त वाटतो. काही ठिकाणी क्यूआरएस कॉम्प्लेक्सचा जो पीक आहे तो काही ठिकाणी खाली आणि काही ठिकाणी खूप वर आहे, तर हा सुद्धा एक इश्यू असू शकेल या केस. आय होप यू आर गेटिंग. समजतंय? म्हणजे हार्टचे सर्व मसल प्रॉपरली फंक्शन करत नाहीयेत असा त्याचा अर्थ होईल जर काय झालं तर या वेव्ह कमी जास्त झाल्या. सपोज ही वेव्ह अशी उंच आहे आणि एक वेव्ह त्यापेक्षा छोटीशी आहे, कळत आहे? म्हणजे नॉर्मल कंडक्टिव्हिटी दाखवत नाही, समजतंय? ॲबनॉर्मॅलिटी आपण चेक करू शकतो. मग आता हे लिहिलं का तुम्ही हे सर्व? पी वेव्ह काय, क्यूआरएस कॉम्प्लेक्स काय, टी वेव्ह काय, लिहिलं काय? येस सर. लिहिलं ना? चलो आता पुढचा पॉईंट. मग याने काय कळेल आपल्याला? लिहा पुढे. इम्पॉर्टन्स पहिला लिहा. इट हेल्प्स टू डायग्नोज, it helps to diagnose abnormality of conducting pathway. मी तुम्हाला सांगितलं कंडक्टिंग पाथवे मध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का, चार्ज मध्ये काही डिफरन्सेस आहेत का, हे कळेल आपल्याला. डॅमेज आहे का हार्टला, डॅमेज टू कार्डियाक मसल. कार्डियाक मसलला जर डॅमेज असतील ना तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ॲबनॉर्मलच दिसणार 100%, समजतंय? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ॲबनॉर्मल दिसणार जर कार्डियाक मसलला डॅमेज असेल. त्यानंतर रिड्युस्ड ब्लड सप्लाय टू कार्डियाक मसल्स. कार्डियाक मसलला ब्लड सप्लाय रिड्यूस आहे किंवा डॅमेज झालंय कार्डियाक मसल्सला, ओके, हे सर्व आपण डिटेक्ट करू शकतो. पुढचा पॉइंट, वेव पॅटर्न and time interval. Can find or detect abnormality of heart, abnormality of the heart. ठीक है? चलो आता 8 मिनिट बाकी आहेत, आपण स्टॉप करू इथे आणि उद्या आपण कंटिन्यू करू. या लेसन मधला छोटासा एक पॉइंट राहिला तो उद्या कंप्लीट करू आपण, ठीक आहे? विल कंटिन्यू विथ द
रेस्पिरेशन, आणि आपण रेस्पिरेशन कंटिन्यू करू. रेस्पिरेशन छोटासा पॉइंट आहे, खूप मोठा नाही लेसन पार्ट, तो कम्प्लीट करून टाकू. ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन, छोटे छोटे पॉइंट आहेत त्यामध्ये, सर्व कम्प्लीट करू द्या. उद्या हा लेसन आपला संपून जाईल, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. So tomorrow we will study respiration also, right? All the important points of respiration we will study in tomorrow's lesson. So tomorrow this lesson will be over. सर कालची रेकॉर्डिंग मिळेल का? कालची रेकॉर्डिंग टाकली मी बाळा. तू मॅट्रिक्स ऑनलाईन 3 या चॅनलवर आहे ना, त्यावर बघ ना, लिहिलंय ना, दिलंय त्यावर. मायोजेनिक हार्ट म्हणजे अभिषेक असा हार्ट जो मसलद्वारे कंट्रोल केला जातो, ज्याची मुवमेंट मसलद्वारे कंट्रोल केली जाते. मसलद्वारे कंट्रोल केली जाते म्हणजे काय? आपल्याकडे एसए नोड आहे, एसए नोडला म्हणतात पेस मेकर, बरोबर? म्हणजे आपल्या हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आपण आपल्या ब्रेनने नाही कंट्रोल करत, बरोबर? न्यूरोजेनिक हार्ट म्हणजे काय? असे हार्ट जे न्यूरॉनद्वारे कंट्रोल होतात, ज्यांची ऍक्टिव्हिटी न्यूरॉनद्वारे कंट्रोल होते. तसं आपला हार्ट नाही. आपला हार्ट आहे मायोजेनिक. मायोजेनिक म्हणजे ते आपोआप फंक्शन करत राहील. जरी तुम्ही तुमच्या हार्ट जे बॉडी मधनं जरी हार्टला बाहेर काढलं तरी ते अर्धा एक तास किंवा 10-15 मिनिटं ते त्याचं फंक्शन करत राहील. ठीक, रितिका, tomorrow we will start with the respiration. That is a part of the same lesson, right? आर्टिफिशियल पेसमेकर कधी वापरतात? एसए नोड खराब झालेला असेल एखाद्या व्यक्तीमध्ये, जी मॉडिफाईड मसल आहे ना, जिथनं आपण वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होते, ज्याला आपण एसए नोड म्हणतो, तो एसए नोड जर फंक्शन करत नसेल, एसए नोड जर फंक्शन करत नसेल तर त्या ठिकाणी काय वापरलं जाईल? आर्टिफिशियल पेसमेकर वापरलं. कळालं का? म्हणजे एसए नोडच्या ऐवजी आर्टिफिशियल पेसमेकर जो असेल तो तिथे फंक्शन करेल. रोशनी, जर मॅडमने शिकवलेलं आहे ते मी पुन्हा शिकवतोच आहे ना, ते सांगतो. ठीक आहे, चलो स्टॉप करूयात. थँक्यू सर. थँक्यू. सर सेम टायमिंग उद्या पण? उद्या मॉर्निंगला टाकतो ना टायमिंग काय असेल. तुम्ही सकाळी फ्री असता का 9 वाजता वगैरे? हो सर. ठीक आहे, मी टाकतो उद्या टाइम सकाळी.